छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्माचं ठिकाण आहे. ते फर्स्ट टाइम मी शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्र। वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। आप सभी का स्वागत है इस लाइफस्टाइल चैनल पे। सो आज का ब्लॉग क्या होने वाला आपको बता देता हूँ। सो आज हम लोग जाने वाले इधर से शिवनेरी किला राइड के लिए। सो देख सकते हो इधर पे अभी सब रुके, एक गाड़ी ये निकलने वाला है और एक एक्टिवा। सो अभी हम लोग इधर से निकल रहे, तो चलो इधर से निकलते और आगे जाके क्या अपडेट होगा आपको सब बताएंगे। और देख सकते हो R15 का साउंड, और ये देखो R15 का राइडर सूर्या भाई, और इधर देखो ये मिच का ड्राइवर तो दीपेश भी है, 100 रुपये और ये हेलमेट वाला है 100 रुपये। हाँ। सो अब इधर से निकलते, तो वीडियो पूरा देखना। वीडियो पसंद आया लाइक करना, कमेंट करना, और चैनल पे नया तो चैनल को सब्सक्राइब करना, और वीडियो अपने दोस्तों को शेयर भी करना। सो चलो इधर से राइड स्टार्ट करते और आपको आगे जाके मिलते। चलो मिलते। सो गाइस अभी हम लोग बालडोंगरी हाईवे पे थोड़ा सूर्या फ़ोटो शूट कर रहा है, इसलिए हम लोग रुके हैं। और अभी टाइम कितना हो रहा है आपको दिखा देता हूँ। तो 3:30 बजने आए, और इधर पे से हम लोग अभी निकल रहे हैं। और बाकी के 2 राइडर किधर पे आपको दिखाता हूँ, जो कि सामने है गाड़ी के पीछे है। वो लोग लोकेशन सर्च कर रहे। सो हम लोग ने देखा है कितना किलोमीटर है। सो इधर से 220 किलोमीटर का राइड होने वाला है। और अभी हम लोग इधर से निकले हैं, और जो कुछ भी अपडेट होगा आपको सब पता चल जाएगा। और आगे का ब्लॉग पूरा मराठी में आएगा। और अभी हाईवे का व्यू देख सकते हो, जो कि पूरा खाली हाईवे अभी। सो इसलिए हम लोग इधर से जल्दी निकल के अपना डिस्टेंस जल्दी कवर करना चाहते हैं। सो इसलिए हम लोग अभी इधर से निकलते, और आगे का ब्लॉग पूरा मराठी में होगा। तर आता आम्ही आलेलो आहे ढाब्यावर इथे, इथे चाय पाणी प्यायला, नाश्ता करायला। तर इथे आलोय, माळशेट घाट आहे बघू शकता, काय दिसत पण नाही लांब आणि आता एक मित्र गेला फ्रेश व्हायला, ते बघा तिकडून आला। तर चला बघू आता नाश्ता घेऊया, काय नाश्ता घेऊ, त्याला बघू जाऊया तिथे नाश्ता घेऊया। तुझं हेल्मेट आहे इथं आहे, हे बाई इथं आहे। अरे इथं आहे ना, काय रडायला लागलाय तू हेल्मेटला? तर काय टेन्शन विन्शन आले का विषय? शेड भडकलाय शेड। सूर्याबाई चाललाय वॉशरूमला। सूर्याबाईला वॉशरूम भेटणार नाही, दाखवतो मी। ह्याला ढकल, हा ढकल। एकदम रावस इंग्लिश बाथरूम आहे इथं, लाईट बीट काय नाही। पाणी इथं हात धुवायला इथं आहे, पण इथं बेसिंग आहे। ह्याच्यात एक मगडा आहे, अरे ह्याच्यात डबडा आहे ना, डबडा आहे बघ ह्याच्यात आहे मग्गा, हा। आणि इथं हात धुवायचा, बाकी इथं बसायला एकदम मस्त आहे। आता आम्ही घेतोय भजी खातो आणि निघतो आम्ही। भजे घेतलेत। तुला काय झालं, तुला ना खायचंय? अरे खायचंय पण माझा मॅप चालायला नाही लागलाय।
किती वाजले? 6 वाजले तरी पण आम्ही पोहोचलो नाही. आमचा काय विषय नाही आता. ते रोमिंग आपल्या आप होता. त्याला खातो चाय पितो आम्ही. स्नॅप स्नॅप मला पाठवून काय फायदा, माझ्यात ते दिसणारच नाही. 2 कप पिणार, 1 नंबर आहे. तुझी कप पिणार आहे तू. फक्त तू स्नॅप टाक, तू स्नॅप टाक. बोल ना आता दुसरा कप बोल. दुसरा कप कुठे आहे? दोन्ही घालते काय? 4 गा 4 ताम माझाही देतो. पाणी वाट थोडं. काय घेऊन देऊ? कॉफी. कॉफी नाही, गडुळाचं पाणी. थोडं मलाही टाक ना. एक्स्ट्रा मला एक्स्ट्रा. धुवून घे, धुवून घे. आम्ही जातो. चल पहिला पैसे दे. पैसे कसले? तर बघू शकता मॉर्निंगचा एकदम वॉर्म असा व्ह्यू. आणि आता आम्ही निघतो इकडनं परत राईडला. ते बघा एक जण तिकडे गेलाय. तर इथे खूप सारे टेम्पो आले नाश्ता करायला वगैरे. आता बघा हेल्मेट घातला तो रायडर तिथे आहे. माझा रायडर तिथे आहे. मी जाऊन तिथे थांबतो आता. बाकी मॉर्निंग व्ह्यू बघू शकता एकदम वॉर्म आहे. आणि इथून राईड परत स्टार्ट करतोय आम्ही. थोडा ब्रेक घेतलेला, ब्रेक घेऊन आता परत राईड स्टार्ट करतो. आणि हे बघा मॉर्निंग व्ह्यू एकदम मस्त. आणि हे बघा इथे आम्ही थोडा वेळ घेतला, चाय पाणी नाश्ता केला. तर आता परत निघतोय. चला पुढे जाऊन परत भेटू. आता बघू शकता आम्ही एक गावाच्या इथे थांबलोय. आणि इकडचा व्ह्यू बघू शकता डोंगराचा बघा. आणि मॉर्निंग आणि लहान मुलं शाळेत पण चालले तिकडे. आणि इथे काम पण चालू आहे शेतीचं बघू शकता. एकदम भारी व्ह्यू एकदम मस्त भेटला आम्हाला इकडे, म्हणून आम्ही इथे येऊन थांबलोय. आणि इथे वरती बघा इथे पण डोंगर डोंगर आणि ढग बघा किती मस्त दिसतोय व्ह्यू. इथे एकदम मस्त व्ह्यूचा आम्ही आता आनंद घेतोय. खूप दिवसांनी असा व्ह्यू बघायला भेटला आणि खूप दिवसांनी अशी राईड निघाली आमची. तर बघा तुम्ही पण आनंद घ्या व्ह्यूचा. आणि तिथे बघू शकता गाय वगैरे जात आहेत तिकडे. ते दिसत नाही, लांब आहे थोडा. आणि इथे बघा शेतीचं काहीतरी काम चालू आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. बघा काम चालू आहे. आणि इथे बघा लाकड्या बांधून ठेवल्या सगळ्या. आणि इथे काहीतरी खेळायसाठी करून ठेवलं आहे टावर वगैरे. भाई किती टाइम लागेल अजून? 2 घंटा लगने वाला है. खूप टाइम लागणार. ह्याचं काय होणार नाही. हा नुसतं फोटोच काढणार आहे गाडीचे किती दिवस काय माहिती नाही. आणि बघा आता हेल्मेट, हा हेल्मेट नवीन घेतला दीपेश भावनी. आणि याचे ग्लव्स, माझं हे सगळं सेटअप. माझी बॅग, सूर्याची बॅग, याची बॅग ह्याच्याकडेच आहे. आणि याचा हेल्मेट आणि याची गाडी. बस हेच काम आहे, फोटो काढा. बघा आता एकदम मस्त व्ह्यू आहे इथे. नेक्स्ट टाइम तुम्ही पण या इकडे. एकदम मस्त व्ह्यू आहे आणि एन्जॉय करायला पण भेटेल. एक दिवसाचा आनंद घ्यायला अशा प्लेसवर यायलाच पाहिजे, कारण खूप
निसर्गाची देण आहे जी आपल्याला बघितली पाहिजे. इकडचे डोंगर बघू शकता, खूप मस्तच दिसतात इकडनं. इकडे मागे पण खूप आहेत, पण इथे झाड आहे म्हणून दिसत नाही. आणि पुढे पण खूप होते आणि तिकडे बघू शकता काय धुवा धुवा झालाय. तर चला आता थोडा वेळ इथं थांबू आणि नंतर मग भेटू. फाइनली हम लोग एंट्री कर रहे हैं. आता इथून बघा एंट्री झाली. इथून 16 किलोमीटर आहे. तर आता 16 किलोमीटरचा डिस्टन्स. आता बघा लवकरच आणि पुढे जाऊ. उद्या आहे ते लोक. आता आम्ही पोचलेलो आहे किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि इकडे तुम्हाला हे सगळे स्टॉल दिसतील जिथे की तुम्हाला खूप सारे किचन्स, फोटो, आणखीन प्रतिमा हे सगळं इथे भेटू शकतं. आणि इथे ज्यूस वगैरेचं पण आहे. तर आता आम्ही बॅग ठेवण्यासाठी जागा बघतो. सो इथे आता एक ज्यूसवाले काका येतील. तर यांनी आम्हाला सजेस्ट केलं की इथे ज्यूस वगैरे पिया आणि बॅग इथे ठेवून तुम्ही जाऊ शकता. तर आम्ही पण तसंच केलं, कारण की किल्ला चढायचा आहे जो की 450 पायऱ्या चढायच्या आहेत. 3.5 किलोमीटरचं कवर करायचं आहे आपल्याला. आणि इथे बॅग ठेवायला जागा बघू शकता, जे की रोज ठेवतो आहे आपली बॅग. आणि सगळं सामान वगैरे आम्ही ठेवलेलं आहे, हेल्मेट वगैरे सगळं इथे वेअर केलं, कारण आम्ही इथे ठेवून पुढे जाण्यासाठी आम्हाला कम्फर्टेबल होईल. कारण वजन घेऊन चढणं म्हणजे मुश्किल आहे. 3.5 किलोमीटर किल्ला चढायचा आहे आपल्याला. तर आता ज्यूस वगैरे पिऊ आणि पुढची जी पण काय प्रोसेस असेल, कुठे काय आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कारण खूप दिवसांनी अशी राईड झाली. आणि हे राईड अशी आहे की ही राईड बघायला खूप दिवसाची वाट बघितली आम्ही. आणि आज 14 फेब्रुवारी आहे, व्हॅलेंटाईन डे. तर कारण आज आम्ही ह्या दिवशी आलो आहे, कारण की आजच्या दिवस इथे जास्त पर्यटक येणार नाहीत, कारण जे येणार होते ते बाहेर गेले असतील कुठे. तर आम्ही हेच विचार करून आलो आहे की लवकर जाऊन आम्ही कमी क्राऊडमध्ये जाऊन लवकर आम्हाला सगळं बघायला भेटेल. आणि शिवाजी महाराजांचा जन्म तिथे झाला, तिथे जाऊन आम्हाला थोडं दर्शन वगैरे करायला भेटेल. सो लेट सी. आता ज्यूस पितोय, ज्यूस देत आहेत बघा ते काका. पण पिना जायचं आपल्याला. वन शिप डाऊन. हळू येऊ ना रिपेश. देशील ना करा पैसे, देशील ना. आता तर पिलाय, आता तर पैसे बी द्यायला लागतील दीपेश. पूर्ण संपव की थोडं देऊ. तर आता बघू शकता इथे खूप सारे सूचना दिलेल्या आहेत, त्याचं तुम्हाला पालन करायचं आहे. किल्ल्यावर शिवनेरी असं काही वस्तू नेऊ नाही शकत तुम्ही.
तर बघू शकता आपण आलेलो आहे पहिल्या दरवाजाच्या इथे. तर बाजूचे बुरुज बघू शकता तुम्ही. आणि ह्या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा. आणि आता आपण आतमध्ये एंटर होऊया. आणि हा बघा तुम्ही दरवाजा पहिलेच्या काळातला अजून पण मजबूत आहे खूप. आणि तुम्हाला आता देवळा दाखवतो. चला थोडं पुढं जाऊ आणि देवळी दाखवतो. तर बघू शकता आता ही देवळी आहे, जे की आणखीन पण तशीच आहे आणि इथे पण आहे. सो चला आता पुढे जाऊ. तर मित्रांनो, हा शिवनेरी किल्ला एवढा प्रसिद्ध का आहे त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आणि त्यांनी बालपणातले 9 वर्ष इथेच काढलेले आहेत. तर आता तुम्ही बघू शकता आला आहे 2 नंबर गेट, जो की आहे गणेश गेट. आणि इकडचे बुज बघू शकता सगळे तुम्ही. आता आम्ही दुपारी आलो म्हणून गणेश गेट एकदम बरोबर दिसतो आणि बुज बघू शकता शेवटपर्यंत. तर आपण आता जाऊया पुढे आणि बघू शकता गणेश दरवाजा म्हणजे गेट तेच. आणि हे पण दरवाजे बघू शकता पहिलेच्या काळातले आहेत, जे की एकदम प्रॉपर आत्ता पण तसे आहे. तर आता जाऊया आपण मित्रांनो वरती जाण्यानंतर आपण थोडा व्ह्यू पण दाखवू आणि तुम्हाला इकडनं आणखीन वरती जायला आहे ते पण दाखवतो. तर बघा तुम्ही, तर इकडनं पूर्ण आपण वरती जाऊ शकतो आणि इकडनं नजारा बघू शकता तुम्ही. तर आहे नजारा असा. आणखीन आपल्याला खूप वर जायचं आहे, तर चला मी उतरतो खालती आरामात. आता बघू शकता उतरतोय. तर आता जाऊया पुढे आणि पुढे जाऊनच भेटू चला. तर आता आपण आलो आहे पीर दरवाजा, जो की 3 नंबर दरवाजा आहे. आणि हे बघू शकता दरवाजे तुम्ही. तर आता तुम्हाला पुढे जाऊन देवळी दाखवतो. ही देवळी बघू शकता, जी की खूप मोठी आहे. आणि आता समोरची पण बघू शकता, ही पण खूप मोठी देवळी आहे. तर चला आता जाऊया समोर काय आहे ते बघा. तर समोरचा व्ह्यू अजून. तर समोर बघू शकता वडदचं धरण पण आहे. आता आपण जातो आहे 4 नंबर गेट, जो की आहे हाती दरवाजा. तर इथे थोडंसं काम चालू आहे आणि आता तुम्हाला दाखवतो 4 नंबर दरवाजा, जो की हाती दरवाजा आहे. हा आहे 4 नंबर हाती दरवाजा. आणि इथे पण देवळी आहे बघू शकता तुम्ही. तर हे दरवाजे बघू शकता आणि तुम्हाला पुढे देवळी दिसते आणि इथे पण देवळी आहे आणि इथे काम चालू आहे थोडंसं काहीतरी. आणि चला आता जाऊया पुढच्या दरवाजाकडे चला. तर आता आपण जातोय शिवाई देवीच्या मंदिराकडे. तर तुम्हाला जाताना इथे पण एक गेट लागेल शिवाई देवीच्या मंदिराकडे जाताना. तर खूप पर्यटक येत आहेत आता. तर चला जाऊया पुढे आणि मंदिराच्या इथे जाऊ. तर इथे बघू शकता समोर, जे की शिवाई देवीचं मंदिर आहे. आणि इथे फोन अलाउड आहे की नाही ते तरी माहिती नाही आहे. तरी आपण जाऊया एकदा बघूया तिकडे जाऊन. हा वाला गेट आहे मंदिराचा. तर आपण प्रवास करूया आतमध्ये. रीती आहे बघू शकता. तर आहे मेना दरवाजा बघू शकता. तर आहे कुलूप दरवाजा. तर बघू शकता कुलूप दरवाजा. तर चला आतमध्ये जाऊ आणि याचे पण दरवाजे दाखवू तुम्हाला. तर हा आहे दरवाजा आणि इकडनं पण बघू शकता. तर चला आता जाऊया पुढे हे बघा, हा जाता आहे जे पहिलेच्या काळातला आहे. आणि इथे बसायला पण जागा आहे थोडा वेळ बसू पण शकता आपण विश्रांती करत. इथं पण आहे बघा पाणी साठवायचं. बघू शकता इथे पण आहे. तर बघू शकता तुम्ही इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. तर चला पुढे जाऊ आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता आहे दरवाजा आणि समोरचा दरवाजा दिसतोय, याच्या आतमध्ये झालेला जन्म. तर आता तुम्हाला समोर पाळणा दाखवतो. तर हा बघू शकता तुम्ही पाळणा आणि इथे एक छोटीशी मूर्ती पण आहे. तर हा आहे पाळणाची. चलेगा काट गया. तर आता
बघू शकता ही आहे बदाम टाकी आणि इथे समोर तुम्हाला दाखवतो जुन्नर गाव. इकडनं पूर्ण जुन्नर गाव दिसणार आणि इकडनं समोर तुम्हाला जुन्नर गावचं पूर्ण व्ह्यू भेटणार. तर चला तिकडनं तुम्हाला दाखवतो. तर इकडनं बघू शकता पूर्ण जुन्नर गाव दिसणार तुम्हाला आणि व्ह्यू पण बघू शकता किती भारी दिसतो आहे. तर चला आता पुढे जाऊ. तर आता आम्ही जातोय खालच्या साईडला. आता झालं सगळं, आम्ही दर्शन वगैरे घेतला. सो चला निघू, खूप थकलो आहे. तर आता जातोय वरती, सगळे गेलेत. हा एरिया समोर आहे बाथरूम आणि इथे रूम. बेडच बेड, नुसते बेड, नुसता राडा, पंखा. हाय रूम, हे नुसत्या गाद्याच गाद्या. इथे झोपायला रूम मस्त आहे, एकदम मोठा एरिया आहे. आता आम्ही इथे झोपणार आहे. आम्ही लय थकलोय आता. दीपेश ते झोपणार आहे. और भाई ये हमारा लॉज है, यहाँ पे अभी हम फुल नाइट धमाल मचाएंगे. फुल एन्जॉय. आता एन्जॉय होणार आहे. चला भेटू थोड्या वेळाने. कपडे बिपडे चेंज करतो, आता फ्रेश बिश होतो, मग भेटतो. शकता रूमच्या बाहेरचा व्ह्यू एकदम भारी आहे. डोंगरच डोंगर बघू शकता, एकदम पूर्ण डोंगर. आणि इथं गाडी पार्किंग लावली आहे बघा. आणि हे बघा इथं यांचं काय चाललंय. रात्री फुल धमाल आहे. शांतता ठेवा बोललेत मामा. तर बाकी बघू शकता रूम सगळे इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहेत, सगळीकडे रूम आहेत. तर चला आता फ्रेश होऊन भेटू. आता काय घेतोय भाव? आता वडापाव बनतायत. बाकी थम्सअप घेतले आहे बघा. इथे आहे थम्सअप, मोठ्या तोंडाचं थम्सअप. किंवा कोण नाही लुटलंय, तिथं थम्सअप आहे आणि पाणी आहे. तर सगळं खायची सोय करतोय. नाश्ता आहे, जेवणाच्या नंतर बघू. आता नाश्ता करतो. आणि आंघोळ केली म्हणून आज थोडा बिरा झालाय. नाश्ता घेऊ आता, बघू. चला वडापाव म्हणतात रूमवर. आता बघा सूर्या उठलाय, घाऱ्या झोपलाय आणि इथं बॅग बिग आहे. वडापाव बघा, वडापाव इथं आहे. वडापाव आहे. दीपेश गेला आंघोळ करायला. दीपेश आंघोळ करून आला तर तुम्हाला भेटतो नाश्ता करताना. बाकी रूम बघू शकता केवढी मोठी आहे, एकदम मोठी आहे रूम एकदम मोठी आहे. आता तो आल्यावर भेटू. चला आम्हाला फक्त पाण्याची बॉटल पकडा. सूर्याला थम्सअपची बॉटल पकडा. बिल झालेलं आहे 660 झालेलं आहे बिल. आणि सूर्या येतोय आता. आपला पार्सल येईल थोड्या वेळात. बघू शकता इथं हत्ती आहे. जातो आता आम्ही वरती जाऊन थोडं ह्याला बघतो काय बोलतो आपला दीपेशला बघतो. दीपेशला झोप येते वाटतं. दीपेश तुला झोप यायला लागले का? झोप येते का? अरे भाई आपण एकदम फ्री आहे भाई. झोप येते की काय ते? आपल्याला झोप येते काय? तो डोळे बघून तर झोप यायला लागले तुला. ते कसं आता 2 नाईट झोपलो नाही. 2 नाईट झोपलो नाही. हा 2 नाईट झोपला नाही तर इंट्रो घ्यायला काय करत 2 नाईट. तर टूर आमची म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढी कन्फर्म आहे, सक्सेसफुल कन्फर्म होईल आहे, आणि हा. कन्फर्म असेल. आम्ही मला वाटलं होतं की आम्ही खूप एन्जॉय केला. एन्जॉय म्हणजे अजून बाकी आहे. लाईफ मध्ये जर माणसाला जर एन्जॉय करायचं ना तर फक्त गाडी काढायची आणि निघायचं बस. आणि कुठं जायचं ते विचार नाही तो करायचा. विचार नाही करायचा. फक्त जिथं रस्ता भेटेल तिथं जायचं आणि Full enjoy. नंतर बघायचं ते कुठं पोहोचतो. बाकी लाईफ मध्ये काहीच नाही. आणि बस बाकी enjoy. आणि थंडीच्या मोसम मध्ये थंडी बॉटल हातात पकडायची बस. ही स्ट्रॅटर्जी फक्त दीपेश मध्ये आहे. आता थोड्या टायमाने हात चेंज होईल ती बात वेगळी नो आहे. नो 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 नो. आणि हे बघा आपल्या गाड्या इथं लागल्यात पार्किंगला. गाडी पण एकदम चांगल्या जागी लागली आहे. पार्किंग एकदम मस्त लागले आहे. आणि आपली रूम पण वरतीच आहे. आता आपला पार्सल किती टाइमात येईल काय माहिती नाही. तोपर्यंत आपला आणि चिकन हंडी आणि राईस मागवलेला आहे. कांदा लिंबू तर कॉम्प्लिमेंटरी मध्ये आहे. असं आम्ही आजचा जो नाईटचा जो बेत आहे तो आम्ही एकदम मस्त प्रकारे झालेला आहे. सक्सेस आता जेवण करून झोपू आणि उद्याची राईड वापस चालू करू. उद्याचा परत एक ब्लॉग भेटेल तुम्हाला इथून निघताना आणि मॉर्निंग व्ह्यू काय असेल ते सगळं. आणि मेन गोष्ट अशी की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मी फर्स्ट टाइम
राईड केली. त्यांचं जे जन्माचं ठिकाण आहे ते फर्स्ट टाइम मी Explore माझ्या केलंय. लाईफ मध्ये मी बघितलेलं अनुभवलेलं आहे. बस एवढाच. आणि आता उद्या भेटू, जेवण आलं ते दाखवा, नंतर उद्या भेटू, नाहीतर हा व्हिडिओ पुढचा उद्या येईल. चला जाऊ आता शिड्या चढत वरती. सर बघू शकता आम्ही आता जेवणाची डिस्कस करतोय. बघू शकता काय येणार आहे भावा जेवायला. तर नाही किती खाणार ते मला सांग. 25 1 10 तू 12 10 12 22 1 23 आणि 32. आता आम्ही जेवायला तर किती रोट्या? 32 रोट्या. चल किती रोट्या माहितीये? 32 रोट्या आणि चिकन आणली. चला घरी सलाड आलाय, लिंबू आलाय, कांदा आलाय. आणि बघा आता सगळ्याला भूक लागली आहे. ह्याला भूक लागली आहे, ह्याला झोप पण आले. तुला काय झालं भाऊ? भूक लागली पण जेवण नाही. ह्याने घरी फोन केला, याच्या घरचे काय बोलतच नाही याला. आणि इथं बघा पाणी आणि थम्सअप तयार आहे, पण आमचं जेवणच येत नाही. आणि मी बघू शकता लय मागाची सँडो घेतली आहे त्या दिवशी. ही सँडो बघून ह्याची लय जळते. ह्याची मेन जळते, बाकी त्याचं माहित नाही, ह्याची लय जळते. आता हे दोघं डान्सर झालेत. काय बोलू नाही शकत हे लोक. यांना भूक लागली आहे पण जेवण यायचा टाइम आहे. बघू आता बाहेर. हे बघा इकडं हॉटेल आहे आणि यायला टाइम आहे. आणि इथं डोंगर होतं ते आता दिसत नाही. सकाळी बघा डोंगर. हा रकेश चलेगा. आलं आमचं सगळं आलं. अंडी इथे आली. चला थँक्यू. आता बघू शकता सलाड, चिकन अंडी, भात, रोटी कडकवाल्या. चला जेवण घेऊ आता. दरवाजा लावून घेऊ. हात धुवून घ्या, कोण धुवायचं बाकी आहे. तर आता हे बघा, आता हे वाढतो आणि मग मी भेटतो. चिकन बघा, चिकन गावरान चिकन, एकदम गावरान चिकन आम्ही खातोय आता. ताट बीट पुढं नाही, तुला काय घ्यायचं ते खांदा पुढं घे पाहिजे तर. वा काय मजा आहे, एकदम मजा आहे. तंदुरी बी आहे, भात बी आहे. रस्ता नंतर घेऊ, उगत नको वेस्ट करू. वेस्ट नाही करताय रे. नाही एक्स्ट्रा नको देऊ. त्याला दे त्याला रस्त्यात नाही. चला खाऊया आणि भेटूया उद्या सकाळी. आणि उद्याचा नवीन ब्लॉग बघायला तयार राहा. तर चला भेटू आता मी जातोय जेवायला. थांबा तुमच्या समोर खातो थोडं, नाही तर बोलसा नाही खाल्लं काय. हे रोटी नाही, लय कडक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो खाऊन. थोडी यार गावरान कोंबडी ती गावरान राहते. तुला इंग्लिश येत नाही. टेस्ट कशी आहे? नाथपुळा आहे. मग तू इथं काय त्याला बघा, टेस्ट एकदम भारी आहे. याला तर खाताच येत नाही, त्याचा विषय नाही. ज्यूस पडत नाही. याचा टाक ज्यूस. याचा लय टेस्टी आहे रे. जाऊ द्या. याचा बघत उद्या होईल. मग उद्याच भेटतो मी तुम्हाला.